नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये मागेल त्याला सोलार कृषी पंप योजना या योजनेसाठी नेमकं कोणते शेतकरी पात्र असणार आहेत आणि हे अर्ज तुम्हाला कुठे करायचे आहे, कागदपत्रे कोणते लागतात, अर्ज करताना कोणते पर्याय निवडायचे आहेत, हे अर्ज केल्यानंतर नेमकं त्या अर्जाची स्थिती म्हणजे स्टेटस तुम्ही कशा प्रकारे तपासू शकता याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नेमकं तुम्हाला सोलार कृषी पंप या योजनेमध्ये किती टक्के सबसिडी मिळणार आहे आणि तुम्हाला किती % भरावे लागणार आहे याची संपूर्ण माहिती बघूया। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून देखील करू शकता हे प्रोसेस सगळी। आता मी जे काही प्रोसेस सांगणार आहे तर नीट लक्ष देऊन ऐका। तर यामध्ये बघा, तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये मागेल त्याला सोलार हे तुम्हाला सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर या ठिकाणी लाभार्थी सुविधा, आता नेमकं तुम्हाला सबसिडी किती भेटणार आहे ते अगोदर बघण्यासाठी या योजनेचे तपशील किंवा माहिती यावरती क्लिक करा। यामध्ये तुम्हाला नेमकं किती HP पर्यंत म्हणजे जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 HP पर्यंत पंप तुम्हाला मिळणार आहे, जे की त्यामधून आता कितीही HP पर्यंतचा शेतकऱ्यांचं जेवढी जमीन असेल त्या जमिनीनुसार म्हणजे नेमकं आता या ठिकाणी सगळी माहिती दिलाय, जे की एकदा वाचून घ्या, त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल। म्हणजे किती जमिनी असेल तर किती तुम्हाला HP चे या ठिकाणी मोटर किंवा पंप भेटणार आहे या ठिकाणी बघून घ्या संपूर्ण। आता या ठिकाणी नेमकं कितीही HP लागो म्हणजे तुमच्या जमिनीनुसार, तर या ठिकाणी सर्वसामान्य घटकाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10% रक्कम भरून सौर पॅनेलसह व कृषी पंपाचा पूर्ण संच या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। आता जेवढं काही अमाउंट असेल, टोटल अमाउंट जे काही असतील त्यामधील फक्त शेतकऱ्यांना फक्त 10% भरायचे। आता हे संपूर्ण माहिती एकदा वाचून घ्या। सबसिडी किती भेटणार आहे हे तुम्हाला समजलं असेल। तर या ठिकाणी 90% सबसिडी गव्हर्नमेंट देणार आहे, फक्त 10% शेतकऱ्यांना भरावं लागणार आहे। तर आता नेमकं अर्ज कशा पद्धतीने नेमकं कुठे करायचे, तर या ठिकाणी तुम्हाला जर तुम्हाला शासन निर्णय बघायचे असेल तर या ठिकाणी परिपत्रके शासन निर्णय यावरती क्लिक करून तुम्ही शासन निर्णय बघू शकता। परंतु आता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी नेमकं लाभार्थी सुविधा यामध्ये तुम्हाला अर्ज करा यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, तुमचे पर्सनल इन्फॉर्मेशन अँड लँड डिटेल्स ऑफ ॲप्लिकंट यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं सर्वप्रथम तुमचा जिल्हा, त्यानंतर तुमचं तालुका आणि त्यानंतर तुमचं गाव हे सगळं सिलेक्ट केल्यानंतर तुमचा सर्वे नंबर टाका। सर्वे नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा तुमचा सर्वे नंबर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सर्वे नंबर किंवा गट नंबर जे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे टाकून। त्यानंतर टाईप ऑफ लँडमध्ये स्वतःचं आहे का तुम्ही इतर कोणाचं भाडेतत्वावरती घेतलात ते तुम्हाला टाकायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला सेल्फ करायचं आहे, स्वतःचं आहे। त्यानंतर लँड ओनर नेम, आता या ठिकाणी नेमकं कोणा म्हणजे शेतकरी कोण आहेत, त्या जमिनीचे मालक कोण आहेत म्हणजे कोणासाठी तुम्ही अर्ज करणार आहात, कोणाच्या नावाने त्यांचं नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। नाव सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकंट फर्स्ट नेम ज्यामध्ये अर्जदाराचं या ठिकाणी पहिलं नाव टाकायचं आहे, त्यानंतर त्यांच्या वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव, त्यानंतर या ठिकाणी त्यांचं आडनाव, अशा पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे 3 बॉक्समध्ये। त्यानंतर जेंडर सिलेक्ट करा, त्यानंतर कास्ट कॅटेगरी कोणती आहे, OBC SC ST जे काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे। त्यानंतर मोबाईल नंबर टाका। हे एवढे डिटेल्स या ठिकाणी भरल्यानंतर तुम्हाला डिटेल्स ऑफ ॲप्लिकंट रेजिडेन्शियल ॲड्रेस अँड लोकेशन यामध्ये तुम्हाला
जो कोणी अर्जदार आहे अर्जदाराचा या ठिकाणी घर नंबर टाका, त्यानंतर लँडमार्क, त्यानंतर जिल्हा आणि तालुका आणि गाव अशा पद्धतीने तुम्हाला टाकून घ्यायचे। त्यानंतर पिनकोड आणि मोबाईल नंबर टाका। हे एवढे टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्हॅलिडेट आधार UID यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आय ॲग्री फॉर UID ऑथेंटिकेशन यावरती टिक करा आणि या ठिकाणी जर तुमच्याकडे आधार नंबर असेल तर आधार नंबर सिलेक्ट राहू द्या आणि या ठिकाणी आधार क्रमांक टाका आणि गेट OTP वरती क्लिक करून तुमच्या आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP प्राप्त करा आणि OTP टाकून या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्या। हे एवढं करताच या ठिकाणी व्हेरीफाईड नेम म्हणजे ऑटोमॅटिकली तुमच्या आधार कार्डवर जे काही नाव असेल ते नाव या ठिकाणी येऊन जातील। त्यानंतर इरिगेशन सोर्स इन्फॉर्मेशन यामध्ये टाईप ऑफ इरिगेशन सोर्समध्ये नेमकं तुमच्या शेतामध्ये बोरवेल आहे का तळ आहे किंवा विहीर आहे किंवा कॅनेल आहे, जे काही असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। जसे की आमच्या सातबाऱ्यावरती बोरवेलची नोंद आहे, तर बोरवेलची नोंद असल्यामुळे मी बोरवेल सिलेक्ट केलोय। परंतु तुमच्या सातबाऱ्यावरती जर तळ असेल, विहीर असेल, जे काही असेल तुमच्या शेतामध्ये ते सिलेक्ट करा। इरिगेशन मोडमध्ये मायक्रो, ओपन आणि पाईप नेमकं कोणत्या मोडद्वारे तुम्ही पाणी देणार आहात तुमच्या पिकाला शेतातील ते मोड तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर सिलेक्ट वॉटर क्वालिटी, तर या ठिकाणी तुम्हाला हार्ड, त्यानंतर इरिगेशन सोर्स डेप्थ इन फीट। आता या ठिकाणी इरिगेशन सोर्स डेप्थ इन फीटमध्ये नेमकं किती फीटच्या अंतरावर तुमचं पाणी आहे तुमच्या बोरला ते या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे फीटमध्ये। त्यानंतर इरिगेशन सोर्स डेप्थ इन रेनी सीझन म्हणजे नेमकं पावसाळ्यात किती डेप्थमध्ये पाणी राहणार आहे ते टाका, फीटच्या नुसार टाकायचं तुम्हाला। आणि उन्हाळ्यात नेमकं किती आहे, किती फुटावर तुमचं पाणी राहणार आहे तुमच्या बोरवेलला ते टाका। त्यानंतर बघा एक्झिस्टिंग फार्म पाऊंड, जर तुमच्या शेतामध्ये शेततळ असेल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे आणि किती आहे म्हणजे किती बाय कितीचं तुमचं हे काय असेल म्हणजे बोरवेलची तुम्हाला विड्थ द्यायची आहे, जेवढं काय असेल ते द्या। परंतु जर तुमच्याकडे शेततळ नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे। हे एवढं भरल्यानंतर ॲग्रिकल्चर डिटेल्स भरायचे आहेत, ज्यामध्ये तुम्ही गेल्या वर्षी खरीफला तुम्ही किती पीक घेतलात ते पिकाची जे काही असेल नंबर ऑफ क्रॉप तुम्हाला टाकायचे आहेत। त्यानंतर रब्बी किती पीक घेतलात ते हे डिटेल्स भरल्यानंतर एक्झिस्टिंग डिझेल पंप किंवा एक्झिस्टिंग पंप ज्याला आपण म्हणतो, एक्झिस्टिंग कोणतं पंप आहे का तुमच्याकडे, जर तुमच्याकडे पंप असेल तर या ठिकाणी तुम्हाला यस करा आणि कोणत्या टाईपची पंप आहे, AC आहे का DC आहे, जे कोणतं असेल ते सिलेक्ट करा आणि इथून तुम्हाला एक्झिस्टिंग पंप सब टाईपमध्ये नेमकं सबमर्सिबल का सरफेस किंवा जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि किती HPचा तुमच्याकडे म्हणजे कॅपॅसिटी किती आहे त्या पंपची ते पंप कॅपॅसिटी। त्यानंतर सोर्स ऑफ पॉवर नेमकं कशा पद्धतीने तुम्ही डिझेलद्वारे, जर डिझेल पंप असेल तुमच्याकडे, डिझेल इंजिन असेल तर डिझेलद्वारे किंवा AC असेल तर इतर कोणतं जे काही सोर्स असेल पॉवरचा ते पॉवर तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर एनर्जी इफिशियंट पंपमध्ये जर असेल तर यस करा, अदरवाईज तुम्हाला नो करायचं आहे। जर तुमच्याकडे एक्झिस्टिंग पंप युजर म्हणजे तुमच्याकडे नाही आहे कोणत्याही प्रकारचं तर तुम्हाला नो करायचं आहे। नो केल्यानंतर ऑटोमॅटिकली हे जेवढे काही डिटेल्स आहेत या ठिकाणी तुमचे ब्लर होतील, म्हणजे तुम्हाला भरण्यासाठी दिले जाणार नाहीत। ज्यांच्याकडे पंप असेल ऑलरेडी त्या पंपचे डिटेल्स तुम्हाला द्यावे लागणार आहेत, जर नसेल तर नो करा। त्यानंतर रिक्वायर्ड पंप डिटेल्स, आता तुम्हाला तुमच्या पंपची म्हणजे कॅपॅसिटी किती राहणार आहे, म्हणजे कोणत्या टाईपचं तुम्हाला पंप हवं आहे, किती HPचा हवं आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। जसे की रिक्वायर्ड पंपमध्ये तुम्हाला DC सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर रिक्वायर्ड पंप सब टाईपमध्ये आता या ठिकाणी तुम्हाला
सबमर्सिबल आणि रिक्वायर्ड पंप कॅटेगरी यामध्ये तुम्हाला वॉटर आणि रिक्वायर्ड पंप कॅपॅसिटी इन HP. आता तुमच्या शेतामध्ये नेमकं म्हणजे जेवढी जमीन असेल त्या जमिनीनुसारच तुम्हाला किती HPचं म्हणजे तुम्हाला पंप भेटणार आहे त्या याच्यानुसार या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जमिनीनुसार दिलं जाईल, जे की तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जेवढं आवश्यक असेल तेवढी. त्यानंतर तुम्हाला किती लिटर म्हणजे पर मिनिटला तुम्हाला किती लिटरची पाणी रिक्वायर्ड आहे ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. हे एवढं दिल्यानंतर या ठिकाणी बूस्टर पंप अँड मोनोपोल डिटेल्स इफ रिक्वायर्ड, जर या ठिकाणी जर तुम्हाला द्यायचे असेल बूस्टर पंप वगैरे तर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. नीड टू चेंज मोनोपोल हाईट जर चेंज असेल तर या ठिकाणी यस करा, अदरवाईज तुम्हाला नो करायचं आहे. आणि जर तुम्हाला बूस्टर पंप आवश्यक असेल तर यस करा, नसेल तर या ठिकाणी नो करा, म्हणजे ॲटोमॅटिकली हे दोन ब्लर होऊन जातील नो केल्यानंतर. त्यानंतर तुम्हाला बँक अकाउंट डिटेल्स द्यायचे आहेत, ज्यामधून सर्वप्रथम तुम्हाला अकाउंट नंबर द्यायचं आहे, म्हणजे जो कोणी अर्जदार आहे अर्जदाराचं या ठिकाणी अकाउंट नंबर द्यायचं आहे. त्यानंतर अकाउंट होल्डरचं नाव टाकायचं आहे, म्हणजे अर्जदार जो कोणी असेल त्यांचं नाव, आणि IFSC कोड टाका. अशा पद्धतीने IFSC कोड टाकल्यानंतर या ठिकाणी सर्च बँक डिटेल्स एवढं करताच तुमच्यासमोर कोणतं बँक आहे, ब्रँच कोणती आहे, हे सगळे डिटेल्स या ठिकाणी ॲटोमॅटिकली येऊन जातील. त्यानंतर MICR कोड जे की तुमच्या पासबुकवर अवेलेबल असेल ते एकदा बघून घ्या आणि ते टाकून द्या. त्यानंतर नेमकं ब्रँच कोणत्या गावात आहे किंवा कोणत्या सिटीमध्ये आहे ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. हे एवढं दिल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी आय हॅव चेक अँड फिल फॉर्म ऑल सबमिटेड इन्फॉर्मेशन इज करेक्ट, तर तुम्हाला या चौकटीवरती क्लिक करायचं आहे. हे एवढं केल्यानंतर आता तुम्हाला नेमकं कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत. आता कागदपत्रे बघा, तुम्हाला 7/12 एक्स्ट्रॅक्ट 7/12 जे असेल तुम्हाला लागणार आहे. जर तुम्ही बोरवेल सिलेक्ट केलात किंवा विहीर सिलेक्ट केलात तर तुमच्या 7/12वरती नोंद असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. जर नसेल तरी देखील तुम्ही अर्ज करत असाल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. तर या ठिकाणी तुम्हाला याची नोंद घ्यायची आहे. 7/12 तुम्हाला इथून अपलोड करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पासबुक अपलोड करून, म्हणजे इथं सगळे डॉक्युमेंट जेवढे असतील ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत, म्हणजे इथं सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर अपलोडवरती क्लिक करून तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहेत. पासबुक या ठिकाणी अपलोड केल्यानंतर पासपोर्ट साईज फोटो देखील तुम्हाला इथून अपलोड करायचं आहे. हे एवढे डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत म्हणजे आणि अपलोड करायचे आहेत. हे एवढं केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आता या ठिकाणी बघा, तुमचं संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुमचं जे असेल या ठिकाणी पुन्हा लाभार्थी सुविधा यामध्ये यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला देयकाची रक्कम भरणा यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सर्च बाय ॲप्लिकेशन ID, म्हणजे जे काही तुम्ही अर्ज केलात म्हणजे फॉर्म सबमिट केलात ते फॉर्म सबमिट केल्यानंतर या ठिकाणी सर्च बाय बेनिफिशरी ID जे की तुम्हाला तुमच्या समोर दिला जाईल किंवा SMS द्वारे तुम्हाला पाठवल्या जाईल, ते तुम्हाला टाकायचं आहे बेनिफिशरी ID आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे. हे एवढं करताच तुमच्यासमोर या ठिकाणी नेमकं जिल्हा, तालुका, गाव आणि नेमकं तुमचं सब डिव्हिजन कोणतं आहे आणि अर्जदार कोण होता, मोबाईल नंबर काय आहे त्यांचा आणि तुम्ही कधी अर्ज केलात ते डेट आणि A1 फॉर्म सबमिट केलात का, म्हणजे आता बघा A1 फॉर्म सबमिट केला आहे परंतु विदाऊट पेमेंट, जे की तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. तर पेमेंट करून घेण्यासाठी प्रोसीड टू पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही पेमेंट असेल, जे की अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही पेमेंट असेल ते पेमेंट करण्यासाठी ॲग्री करायचे. ॲग्री केल्यानंतर पे नावरती क्लिक करा. हे एवढं करताच तुम्हाला पेमेंट करण्याचे ऑप्शन दिले जातील, जे की UPI, QR कोड किंवा इतर जे काही ऑप्शन असेल नेट बँकिंग
तिथून तुम्हाला हे पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट तुमचं कंप्लीट झाल्यानंतर नेमकं 3 महिन्याच्या आत तुम्हाला एक कॉल येईल, जे की तुमचं नेमकं फॉर्म सबमिट झाला आहे की म्हणजे तुमचे जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत, जसे की सौर असेल किंवा पंप असेल किंवा इतर संच असेल, त्याचे जे डिटेल्स असतील म्हणजे साहित्य आहेत ते येतील, जे की तुम्हाला रिसीव करून घ्यायचे आहेत. आणि जो कोणी फिटिंग करणार आहे ते तुमच्या शेतात येऊन तुम्हाला फिटिंग करून सगळं काही करून तुम्हाला देऊन टाकेल. जे की आता अर्ज केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर जर तुम्हाला त्याची स्थिती बघायची असल्यास म्हणजे त्याचं नेमकं स्टेटस बघायचं जर राहिलं, तर त्यासाठी काय करायचं, तुम्हाला लाभार्थी सुविधा यामध्ये अर्जाची सद्यस्थिती यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सेम जसं आपण बेनिफिशरी आय डी टाकून या ठिकाणी सर्च केलो सेम करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जे असेल तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे नेमकं कोणत्या स्टेजला आहे ते तुम्हाला दाखवून दिले जाईल. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमधून देखील सहज तुम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेतून तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करताना किंवा पेमेंट करताना जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता, जे की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी देण्याचे प्रयत्न करेन. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असेच नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.